जींची कालची सभा म्हणजे फक्त थैथयाट आणि थैथयाट. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, या राज्याला माहिती आहे की उद्धवजींचा सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्यावरती खूप राग आहे. मला त्यांना विचारायचं आहे, हा नक्की राग कसला आहे? जम्मू काश्मीरमधलं 370 हटवलं त्याचा राग आहे की अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर तयार होतं आहे, त्याचं निर्माण होतं आहे त्याचा राग आहे की आर्थिक व्यवस्था देशाची मजबूत होतीये त्याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो याचा राग आहे? आणि त्यामुळे हा त्यांचा रात्रंदिवस मोदीजी जे काम करतायत त्याच्याने उद्धव ठाकरेंना जळजळाट होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि मागे मी त्यांना बर्नॉलही पाठवलं होतं या जळजळाटीवर, पण आता माझ्या ते लक्षात आलंय की हे मानसिक आहे. आणि जसा जसा उद्धव ठाकरेंचा पक्ष संपत चाललाय तसं त्यांचं मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आपण पाहायला आपल्याला मिळतंय. आणि म्हणून आम्हाला त्यांची काळजी वाटते. उद्धवजी, कृपया आपली स्वतःची काळजी घ्या, असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. कालचं त्यांचं भाषण मी बघितलं आणि त्यामध्ये रक्षाबंधनसारख्या पवित्र सणाला राजकीय थट्टेचा विषय त्यांनी बनवला. वाईट वाटलं या गोष्टीचं की पंतप्रधानांनी राखी बांधून घेतली, आपलं संस्कृती जपायचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलंय. आणि त्यामुळे आता ईडीची चौकशी टळली किंवा आता सगळ्या चौकशी टळल्या असं म्हणणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे. आणि यामध्ये मला आता असं पुढे जाऊन म्हणायचं आहे की आता तुमच्याकडे अगदी तुम्हाला, तुमच्या मुलाला, तुमच्या पक्षाला इतकंच नाही, वंदनीय बाळासाहेबांना सुद्धा कालपर्यंत नावं ठेवणारे, दूषणं देणारे, वाटेल त्या थराला जाऊन बोलणारी आणि निलमताईंच्या भाषेत म्हणायचं तर सटर फटर आता तुम्हाला राखी बांधतील, त्यावेळेला काय? आणि म्हणून आपल्या या संस्कृतीचा थट्टा करायचं पाप तुम्ही केले उद्धवजी, हे तुम्ही करू नका, हे तुम्हाला शोभत नाही, असं सुद्धा मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही जपानच्या दौऱ्यावरून सुद्धा हिणवलं की दुष्काळ असताना देवेंद्रजी जपानच्या दौऱ्यावर गेले. अहो, जपानच्या दौऱ्यावरती गेल्यानंतर या देशामध्ये अनेक नवीन करार आणले. इतकंच नाही, देवेंद्रजींनी जपानमध्ये बसून कांद्याचा प्रश्न सोडवला. ती जी मशाल आहे ना तुमची, त्या मशालीच्या धगीमध्ये जरा कधीतरी स्वतःचा चेहरा न्याहाळा. ज्या वेळेला महाराष्ट्राला तुमची गरज होती तुम्ही घरी दडून बसला होतात उद्धवजी, हे तुम्ही विसरू नका. आणि वेळोवेळी वडिलांच्या नावाची उजळणी करत राजकीय अस्तित्व जपण्याचा जर तुम्ही प्रयत्न करताय ना, तो व्यर्थ आहे. सगळा तो व्यर्थ आहे. तुम्हारा नाम बोलता है, हमारा काम बोलता है उद्धवजी. हे कालच्या त्यांच्या सभेवरचं मला वाटतं जे काही मी पाहिलंय त्याच्यावरचं हे उत्तर आहे. काल जी सभा झाली त्याच्यामध्ये असं सुद्धा बोललेलं आहे, शासन आपल्या दारी आहे आणि थापा मारते भारी सरकार संदर्भात. अहो, 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय उजेड पाडलात हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. आज राज्यामध्ये फेसबुकवरचं सरकार नाही आहे जे तुमच्या काळात चालायचं. गोरगरिबांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे. आणि आमचे नेते, आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री, आमचं सगळं मंत्रिमंडळ हे घरात बसून काम नाही करत आहे, फील्डवर आहेत. आज तुम्ही बघितलं असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे सगळेजण जनतेच्या दारात जात आहेत आणि काय केलंय तुमच्यासाठी हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. मला तर आमच्या नेत्यांचं खरंच कौतुक वाटतं की काल जपानवरून आलेले देवेंद्रजी आज जर तुम्ही बघितलं असेल तर काल परभणीला, म्हणजे आता परभणीला होते. अशा पद्धतीने झंझावात राज्यामध्ये चाललाय. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे मंत्री असतील, हे फील्डवर आहेत, लोकांच्या सेवेमध्ये आहेत. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही आता विरोधी पक्षामध्ये आहात, त्यामुळे हे असं सगळं बोलणं किंवा हे अशा पद्धतीने भूमिका मांडणं हे तुमचं कामच आहे. ते तुम्ही काम करा, कारण 2.5 वर्ष जनतेने तुम्हाला सेवा करायची संधी दिली होती. त्यावेळेला तुम्ही काय केलं हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. भाजपला फक्त फोडाफोडीचं राजकारण जमतं, पण महाराष्ट्रामध्ये भाजपला यश मिळणार नाही आगामी निवडणुकीत. उगाच वल्गना करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि मला एवढंच सांगायचं आहे, कुणाला निवडून द्यायचं, कुणाला निवडून नाही द्यायचं हे जनता जनार्दनाच्या हातामध्ये असतं. आमचं काम आहे जनतेची सेवा करणं, जनतेपर्यंत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून. तुम्ही जर बघितलं असेल तर केंद्रातल्या योजना आणि राज्यातल्या योजना या देशातल्या, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला उपयोगी पडतील.
त्यांना प्रगतीपथावरती नेतील, त्यांना जगणं सुसह्य होतील अशा पद्धतीच्या आहेत आणि सरकार त्यांचं काम करतंय. त्याच्यामुळे उद्धवजी काय बोलतायत त्याला काही अर्थ नाही. मॅडम, रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, मी त्यांना तेच सांगते की तुम्ही बरे व्हा. मला आता काळजी वाटायला लागली आहे की त्यांचं मानसिक संतुलन इतकं बिघडत चाललंय की रक्षाबंधनसारख्या पवित्र सणाला सुद्धा राजकीय थट्टेचा तुम्ही विषय बनवलात. याच्यावरती मगाशीच मी बोलली आहे, उद्धवजी बरे व्हा, लवकर बरे व्हा. आम्ही सुद्धा सगळे प्रार्थना करू की आमचे उद्धवजी बरे होऊ देत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.